हे बानू, हे बानू, अगं काय झालं तुला? अगं बोल की. एक शवंते गंगे. अरे आजा काय झालं? हा काय? अगं बानू काय झालं? गंगे अदुगर जा, पाणी घेऊन ये बरं जा. अगं ये बानू, अगाची शान कशा बाई बसली आहेस तू? बा मला एकलीला राहू दे र. असं आम्ही एकलीला बरं सोडू तुला? हा अदुगर पाणी घे बाई. दर ए बानू, असं आड मुठ्यावानी वागू न ग. आम्ही काय तुझ्या वाईटाच सांगणार होय? नाही तर नाही, नग पिऊ पाणी. हा पर काय झालं ते तर सांग. अगं देवासनी भेटायचं होतं वय तुला, त्याचं काय झालं? बा मला देवासनी भेटायचं आहे, पर देवासनीच मला भेटायचं नाही. देवासनी तुला भेटायचं नाही? होय. अगं पर का? ते मला नाही ठाव ग मावशी. मी देवासनी हातनं जाताना बघितलं म्हणून मी त्यांच्या माग माग गेले. त्यासनी हाका मारल्या पण देव नाही थांबले. असं कशापायी झालं असेल पा? या अगोदर देव तुझ्याशी असं कधी वागले ती मला नाही आठवत बघ. गडावर काय बाई झालं असेल? पर आता हे पतूर तिथं काय झालं असेल हे आपल्याला ठाव कसं होणार? मी एक काम करते, मी जाते आणि त्यासनी बोलून आणते. वय वय जा. आला सा? कुठं होता सा तुम्ही? कुठे म्हणजे सांगावं द्यायला गेल तू ना गाडाव? मग दिलास होय देवासनी माझा सांगावा? होय दिला की, सांगावा दिला की गाडाव. मग काय म्हणले देव? अरे बोल की, गप कशापायी हायस तू? रंग्या काय झालं गडा? म्हणजे म्या देवासनी नाही दिला सांगावा. नाही दिला म्हणजे देवासनीच भेटाय गेलो होतो. पर अरे पर काय? ते माधवी आहे त्या ना तत, त्या मला मासादेवी पशी घेऊन गेल्या. अरे म्हणजे मी देवासनी सांगाया जो सांगावा दिला होता तुला तो मासा ताईसने दिलास होय? आजा जे घडलं ती इप्रीतच समजायचं नाही. म्हणजे आज पतूर देवानं कवा बानूकडे पाठ फिरवली नाही. ते हायत म्हणून आज पतूर चालून गेलंय समज. पर आता देवानच बोलणं टाकल्यावर काय करावं बानू ना? हा उगा तुम्ही आगीत त्याल कशापायी टाकताय? होईल की समजा चांगलं. ए तुला काय कळतंय का? हा आता चाललंय काय, तू बोलती काय? हिचं काय ऐकू नका. आजा आता तू काय तर करायला पाहिजे. अगं म्या गडावर लाग जाईन ग त्यासनी भेटाया. पर देव बानू संग धड बोल ना, तिला भेट ना. अगं मग मला कसं भेटत्या? ओ तुम्ही नुसतं उभं काय राहिलाय? पाणी शेंदून ठेवा. शेंत पाणी. ती ती पालखी बघा कुणाची आली? अरे हे गणेश आलत आहे. काय? गणेश कसे आहात सगळे? बरं झालं तुम्ही आलासा. या या.
बाणाई कुठे आहे? अहो ती येईलच की आता. हा? हा, तुम्ही या ना. बानू, ये बानू. कुठं आहे हे? बानू ए बाहेर बाहेर आली का? बाणाई, तुझ्या डोळ्यात पाणी का? श्री खंडेला तुला भेटले नाही, तुझ्याशी बोलले नाही, म्हणून तुला वाईट वाटत आहे का? आज पतुरदेव माझ्या संग असं कधी बी वागलं नाही. माझं काय चुकलं आहे? मला त्यासनी भेटायचा हा एवढाच सांगावा मी दिला होता. तर तुम्हीच काय तर करायची. तुम्ही ठरविलं ना तर समजा चांगलं होईल बघा. मी त्यासाठीच आलो आहे. आमच्या बानूसाठी काहीतरी उपाय सांगा. पण देव असे का वागले याचा तुम्ही विचार केला का? नाही जी, अव द्याव तिच्याकडे बघाय बी तयार नाही. बोलायचं तर लांबच राहिलं. बाणाई, ह्याला काहीतरी कारण असणार ना? वयजी, पर काय ते हेच कळणं झालं आहे. देव तुझ्याशी पुढेही असेच वागत राहतील याची तुला भीती आहे का? ठावं नाही. हीच तुझी देवांवर श्रद्धा आहे का? आजवर देवांनी तुझ्याकरता काय केलं आहे ह्याचा तुला एका दिवसात विसर पडला का? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे हो. माया बानून देवाकडे बघून इतकं दिस काढलं जेजुरीमध्ये. तुम्ही सांगितल्यावर मला हे पटलं आहे की ह्या मागे काहीतरी कारण आहे. मला हे बी ठाव आहे की आज ना उद्या हे समजा निवळून बी जाईल. हो, पण म्हणून मनात शंका असता कामा नये. माझी चूक झालेली. आता मी ज्यासाठी आलो आहे ते मी तुला सांगतो. सांगा जी. तू देवांसोबत कुठे गेली होतीस? म्या काशीला गेले होते. ह्यानंतर ही देव तुला घेऊन जातील. म्हणजे देव माझ्या संग बोलत्याल वय? का नाही, पण ह्या पुढे तुला जे कार्य करायचं आहे ते मी तुला सांगतो. तुम्ही माझ्यासाठी हातवर आला हेच लय आहे माझ्यासाठी. तुम्ही सांगाल ते करल मी. प्रत्येक शक्तीपीठावरची पवित्र माती तू जतन करून ठेव. आता भविष्यात जे काही घडेल त्याला आपण पूर्णपणे सिद्ध असायला हवं. न जाणू ह्यातूनच बानूला सत्य काय आहे हे कळेल. शक्तिपीठांना तू भेट देत जाशील तसतसे तुझ्या हाती काहीतरी लागेल. गणेश यांनी तुला सुचवलेला पर्याय ही योग्यच आहे. बानू, यातून जर तुला मार्ग काढायचा असेल तर तू श्री म्हाळसा देवींची भेट घ्यावी.